लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की आता माननी खरंच जीवाची आणि नंदिनीची रूम आवरत असते, कपडे वगैरे मशीनला लावत असेल तेव्हा ती म्हणत असते खरंच या पोराचं लग्न झालंय, आता बाप होणार आहे तरीसुद्धा ह्याचा पसारा काही जात नाही असं म्हणून सगळे कपडे आवरत असते. तितक्यात खरं तर गीते जी काही जीवा आणि नंदिनीची डायरी असते ती डायरी आता इथे माननीच्या हातात लागलेली असते आणि त्यात सरोगशीबद्दल नियम लिहिलेले असतात. इकडे खाली आता नंदिनी आणि जीवा ऑमलेट खात असतात तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते माझ्याबद्दल जर सत्य घरच्यांना सगळं कळलं तर तुम्ही माझी साथ देता ना, असं इथे नंदिनीने म्हटल्यानंतर जीवा म्हणत असतो तू काळजी अजिबातच करू नको, प्रत्येक वेळेस मी तुझ्यासोबत असेल असं इथे यांचं बोलणं सुरू असतं. तितक्यात तिथे माननी आलेली असते ती डायरी घेऊन. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते आई बसा ना नाश्ता करायला, यांनी छान असं ऑमलेट बनवलेलं आहे. तेव्हा जीवासुद्धा म्हणतो हो आई बस. त्यावर इथे माननी म्हणत असते ते सगळं काही नंतर होईल असं म्हणून आता ती डायरी समोर करत असते आणि म्हणत असते हे सगळं काही काय आहे असं म्हटल्यानंतर आता जीवानंदिनी दोघांनाही धक्का बसलेला असतो. तेव्हाही ते माननी म्हणत असते सरोगसीची तुमच्या दोघांचा नेमकं संबंध तरी काय आहे. माननीने हा प्रश्न विचारल्यानंतर आता जीवानंदिनीला नेमकं काय बोलावं हेच कळत नसतं. आता जीवानंदिनी नेमकं नवीन एक खोटं बोलतात का शारदासारखंच आता माननीला सुद्धा सगळं सत्य सांगतात हे पाहण्यासारखंच आहे. आणि जेव्हा माननीला हे सगळं कळेल तेव्हा माननी कशा जीवानंदिनीची परीक्षा घेते, कारण की एवढं मोठं सत्य माननीपासून जीवानंदिनीने लपवलेलं असतं. त्यामुळे आता जीवानंदिनीची काही खैर नाही. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायचे असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.